एका राजकीय पक्षासाठी तुम्ही काम करता, जितेंद्र आव्हाड यांचा निवडणूक आयोगावर मोठा आरोप। एकनाथ शिंदेंनी बोलावली सर्व मंत्र्यांची बैठक, शासकीय निवासस्थानी बैठकीचं आयोजन। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची बैठक। डॉक्टर तरुणीचा मृत्यू गळफास घेऊन झाल्याचं उघड, मयत तरुणीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट पोलिसांना प्राप्त। वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या चौकशीची गरज नाही, कामगार शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर विचार विनिमय केला जातो, बाळासाहेब थोरात यांचं वक्तव्य। ठाण्यामध्ये ठाकरे कुटुंबाचं स्वप्न साकार, मनसेच्या बॅनरमुळे राजकीय चर्चांना उधाण। पुण्यामधील जैन बोर्डिंग प्रकरणाची पुढची सुनावणी 30 तारखेला, गोखले बिल्डर आणि ट्रस्ट दाखल करणार प्रतिज्ञापत्र। पूरग्रस्तांना मदतीसाठी निधी वाटप मंजूर, या आठवड्यात 12,500 कोटी रुपयांची मदत पूरग्रस्तांच्या खात्यामध्ये जाईल, महाराष्ट्र मंत्रिमंडळाच्या बैठकीतला निर्णय। महाराष्ट्राच्या राजकारणात घुसले डोरेमॉन आणि नोबिता, शिवसेना भाजप नेत्यांचे परस्परांना टोमणे। वसंतदादा साखर संशोधन संस्थेची चौकशी हेतुपुरस्पर, आमदार रोहित पवार बचावासाठी सरसावले, भाजपनं रोहित पवार यांचा आक्षेप फेटाळला। वरळी मतदारसंघामध्ये 19,333 मतदारांची गडबड, बऱ्याच मतदारसंघांमध्ये वडिलांचं आणि पतीचं नाव सारखंच, वडिलांचं नाव बदलून पतीचं नाव केलं। आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राच्या पप्पूप्रमाणे वागू नये, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा टोमणा, आदित्यनं डोंगर पोखरून उंदीरही निघाला नाही। ठाकरेंनी टीकेचा नीच स्तर गाठला, चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर। वसंतदादा साखर इन्स्टिट्यूटवर चौकशीचा बडगा, मुख्यमंत्र्यांनी दिले वसंतदादा साखर संस्थेच्या चौकशीचे आदेश, पवार काका पुतण्यांचा शुगर इन्स्टिट्यूटवर पगडा। उद्धव ठाकरे हा भस्म्या झालेला अॅनाकोंडा, शिंदेंकडून ठाकरेंवर टीका, शहांना पाठिंबा। गुंड निलेश घायवळ भोवतीचा फास आवळला, भारताची थेट इंग्लंडला विनंती, ब्रिटन पोलिसांनी निलेश घायवळला अटक करावी। फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात गोपाळ बदने आणि प्रशांत बनकर यांच्यामध्ये व्हॉट्सअप कॉल, महिला डॉक्टरच्या आत्महत्येपूर्वी दोघांमध्ये संभाषण। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं निमंत्रण बच्चू कडूंनी धुडकावलं, मुंबईमध्ये बोलावलेल्या बैठकीला बच्चू कडूंची अनुपस्थिती। शतकानुशतकाचं हिंदूंचं स्वप्न पूर्ण झालं, जन्मभूमीवर राम मंदिर पूर्ण झाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 25 नोव्हेंबरला ध्वजारोहण।